नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये BMS कॉलेजेस जे की नवीन येणार आहेत 2024 मध्ये, ते कसे नवीन येणार आहेत तर 2023 मध्ये काउन्सिलिंगमध्ये शेवटच्या राऊंडमध्ये जे कॉलेजेस आलेले आहेत तर त्यांचे सीट्स वॅकंट आहेत। ते सर्व कॉलेजेस शेवटच्या राऊंडपर्यंत ते परमिशन भेटलेली आहे, ते शेवटच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट झाले तर त्या कॉलेजेसचा कट ऑफ कमी असणार की जास्त असणार यावर्षी 2024च्या काउन्सिलिंगमध्ये, तिथे कमी मार्क्सवरती ॲडमिशन होऊ शकतं का, अशा 10 कॉलेजेसबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत जे की नवीन 2024च्या काउन्सिलिंगमध्ये येणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात पहिलं आपण स्टार्ट करूया 10 प्रायव्हेट कॉलेजेस हे 2023च्या काउन्सिलिंगमध्ये शेवट जे आलेले आहेत तर त्या कॉलेजबद्दल आपण प्रॉपर पूर्ण डिस्कस करणार आहोत। तर सगळ्यात पहिलं आपण त्या कॉलेजेसमधलं सगळ्यात पहिलं कॉलेज जर म्हटलं तर प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर इथे आलेलं आहे। त्या कॉलेजचा कोड आहे 3136। त्यानंतर त्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे 60। तर हे कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं कॉलेज आहे, तर विद्यार्थी इथे ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर नेक्स्ट सेकंड कॉलेज म्हटलं तर स्मृती सुमितीबाई ठाकरे आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल यवतमाळ। हे कॉलेज इंटेक कॅपॅसिटी 60 आहे आणि या कॉलेजचा कोड आहे 3295। तर जो आपला काउन्सिलिंगचा कोड आहे तो ते 3295 आहे। या कॉलेजमध्येही कट ऑफ खाली जाऊ शकतो 2024च्या काउन्सिलिंगमध्ये। त्यानंतर नेक्स्ट आहे जे म्हटलं तर रुक्मिणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल अहमदनगरमध्ये हे कॉलेज आलेलं आहे। याची इंटेक कॅपॅसिटी ही 100 आहे। या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100 आहे। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज जर म्हटलं तर महेश आयुर्वेदिक कॉलेज बीडमध्ये हे कॉलेज आलेलं आहे। या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 60 आहे आणि या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही यावर्षी 2024मध्ये चॉईस फिलिंग करू शकता का, तर त्याचा कट ऑफ हा कमी जाणार आहे, याची मलाही खात्री वाटते की त्याचा कट ऑफ कमी जाऊ शकतो। त्यानंतर नेक्स्ट आहे श्री प्रकाश जैन आयुर्वेदिक कॉलेज जळगाव। हे जैन मायनॉरिटीचं कॉलेज आहे, तर या जैन मायनॉरिटीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ जर तुमचं जैन मायनॉरिटी असेल तर या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही नॉर्मलमधूनही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंटेक कॅपॅसिटी या कॉलेजची आहे 60 सीट। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर कॉलेज नंबर 6 तर ते आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड आयुर्वेदिक कॉलेज नाशिक। तर या कॉलेजचा कोड आहे 3138। हेही मागच्या वर्षी 2023च्या काउन्सिलिंगमध्ये शेवटच्या राऊंडमध्ये आलेलं आहे। तर या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे 60 आणि हे कॉलेज प्रॉपर नाशिक सिटीपासून 5 किलोमीटर अंतरावरती सिच्युएटेड आहे। त्यानंतर वेल्स अशिंता इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा याची 100 सीट्स हे मागच्या वर्षी काउन्सिलिंगमध्ये आलेले आहे। 3139 या कॉलेजचा कोड आहे आणि हे कॉलेज धुळे रोडवरती आहे, शिंदखेडा या जिल्ह्यामध्ये आहे हे कॉलेज। त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे PV बेवेलकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 3140 नेवासा नगर, हे या ठिकाणी आलेलं आहे। याची सीट कॅपॅसिटी आहे 60 सीट आणि या कॉलेजमध्येही भरपूर मुलांना यावर्षी कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे, तर तुम्ही ॲडमिशन चॉईस फिलिंग करताना याही कॉलेजचं नाव टाकू शकता। त्याच्यानंतर कॉलेज नंबर 9 काई दिगंबरा भानुदास राव लोलगे आयुर्वेदिक कॉलेज। तर हे कॉलेज आहे, याचा कोड आहे 3398 आणि या कॉलेजचा इंटेक कॅपॅसिटी आहे अराउंड 60। त्यानंतर लास्टचं कॉलेज जर म्हटलं तर KD शेंडगे आयुर्वेदिक कॉलेज उमरगा उस्मानाबाद। तर या कॉलेजचा कोड माझ्याकडे नाही आहे आत्ता, बट कॉलेजची जी सीट आहे तर या कॉलेजच्या टोटल सीट आहेत 60 सीट या कॉलेजमध्ये अवेलेबल झालेले आहेत। तर 2024च्या काउन्सिलिंगमध्ये हे सर्व कॉलेज पार्टिसिपेट करत आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेजेस खूप महत्त्वाचे आहेत। त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना हे कॉलेजेस टाकावे आणि चॉईस फिलिंगसाठी किंवा काउन्सिलिंगसाठी तुम्हाला जर मदत हवी असेल तर ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या ऑफिसला व्हिजिट करून आणि तुमची पेड काउन्सिलिंगही तुम्ही घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता ही व्हिडिओ मी संपवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये BMS इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉलेजेस तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि किती मार्क्सला तुमचा कट ऑफ काय असणार तर त्या कट ऑफला तुम्हाला BMS गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। थँक्यू।